काय नाव आपलं? दादासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता, पंढरपूर। काय विषय आपला आहे? विषय हा आहे की पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथून वन परिक्षेत्र अधिकारी फॉरेस्ट यांच्या 147, 148, 149, 258, 259, 384 या गटातून लाखो ब्रास मुरुम व दगड उत्खनन केले जात होते। त्या प्रकरणी तक्रारी दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही म्हणा, पण इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला, मी आवाज उठवला। त्यानंतर तुटपुंजी कारवाई करण्यासाठी 12 वाहने जप्त करण्यात आली होती। संबंधित फॉरेस्टच्या जमिनीमधून अवैध उत्खनन करताना 12 वाहने जप्त केली होती। त्यानंतर 10 वाहने जागेवर तडजोड करून सोडली आणि जी 2 वाहने होती जी आर्थिक तडजोड करायला तयार नव्हती, त्यांची राहिलेली उर्वरित वाहने वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पंढरपूर या ठिकाणी आणून लावण्यात आली। परंतु अशा काही घडामोडी घडल्या की रात्री 2 वाजता ती जप्त करण्यात आलेली वाहने सोडून देण्यात आली। जर वन कायदा बघितला आपण तर संबंधित वाहने सोडण्याचा अधिकार वन परिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे असतील व वनपाल BS भुये असतील किंवा कल्पना पांढरे असतील, यांना कोणत्याही प्रकारचा वाहने सोडण्याबाबत अधिकार नाही। वन संरक्षक यांना हे जप्त केलेली वाहने सोडण्याचा अधिकार आहे। परंतु या सर्व 3 वन अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून कायदा पायमल्ली तुडवून फक्त कायदा हा सर्वसामान्यातलाच वापरायचा का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ही वाहने आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आलेले आहे। संबंधित वन परिक्षेत्र हद्दीमध्ये मोर, लांडूर, ससा, हरिण, काळवीट इत्यादी वन्य प्राण्यांचा तिथं अधिवास असताना ते नष्ट करून त्या ठिकाणाहून लाखो ब्रास उत्खनन केले जात आहे आणि या सर्व गोष्टीला वन परिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे, कल्पना पांढरे, BS भुई हे जबाबदार असून त्याबाबत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व झालेल्या घटनेचा व्हिडिओ आहे, मी पुरावे द्यायला तयार आहे, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत। परंतु अद्यापही संबंधित विभागाचा एकही कर्मचारी या ठिकाणी भेट देण्यास आलेला नाही। केवळ जाणीवपूर्वक स्वतःवर कारवाई होईल या भीतीपोटी या ठिकाणी त्यांनी टाळलं आहे व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करीत आहोत असं 2 वळीचं साधं पत्रही दिलेलं नाही। एक प्रकारे त्यांना पाठीशी गाठल्याचे दिसत आहे। त्यामुळे हे आंदोलन असंच बेमुदत आमरण उपोषण मी असंच पुढे चालू ठेवणार आहे। मेंढापूर वन परिक्षेत्र वन परिक्षेत्राच्या अधिपत्याखाली येते का? हा, तिथले प्रमुख कोण आहे? तिथले प्रमुख कल्पना पांढरे म्हणून आहेत। कल्पना पांढरे मॅडम म्हणून? हा, कल्पना पांढरे मॅडम आहे की त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे, त्यांनी वाहने धरलेली सगळी ती टीम आहे त्यांची। ही उपसा उचलत असताना वन्य प्राण्यांची काही जीवितहानी झाली का? झालेली असणारच आहे कदाचित, कारण आदिवास त्यांचा आहे, फॉरेस्ट त्यांचा वन्य प्राण्यांसाठी ते राखीव आहे। माळडोक अभयारण्य आहे ती, तिथे साधी शेतकऱ्याचे 4 शेळ्या मेंढ्या जरी गेले तरी ती पकडून आणून तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करता। सगळ्याची गट नंबर आहे हे मेंढापूरच्या कोणत्या दिशेला? मेंढापूरच्या दुधेश्वर फॉरेस्ट म्हण आहे, या बाजूला गट आहेत त्याचा, खरातवाडी साईड, खरातवाडी। त्या ठिकाणी काय झाडं तोडण्यात आलीत का? झाडे तोडण्यात आली, नष्ट करूनच हे उत्खनन चालू आहे तिथलं। आता तुमची काय मूळ मागणी काय? आमची मागणी मूळ आहे की ही बेकायदेशीर वाहने सोडलेत आणि कोणत्याही प्रकारचे अधिकार नसताना संबंधित फॉरेस्टच्या गटातून उत्खनन झाले, या 3 अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावं ही आमची मागणी आहे, अन्यथा हे उपोषण आम्ही मागे घेणारच नाही। पाणी आजपासून बंद, आजपासून संध्याकाळपर्यंत वाट बघणार आम्ही, नाहीतर उद्यापासून वेगळ्या पद्धतीचं आम्ही आंदोलन स्वीकारणार आहे। तुमची काय मेडिकल चेकअप झाले? मेडिकल चेकअप झालेले आहे, त्यांचा रिपोर्ट आले डॉक्टरांचं, तुमची प्रकृती अत्यंत बिकट आहे, तुम्ही ॲडमिट व्हा म्हणा, पण त्या औषधोपचाराला आम्ही नकार दिलेला आहे। कारण जर आम्हाला बोलता येतंय, पशुपक्षी प्राण्यांना बोलता येत नाही, 4 दिवस आम्ही त्रास सहन करू शकतोय, पण त्यांना झालेला त्रास सहन करायला त्यांना बोलता येत नाही। त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी एक वेळ मरण जरी आले तर बेहतर म्हणा, पण इथून मागे हटणार नाही, कारवाई होत नाही तोपर्यंत।